हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. प्रत्येक सणात ॲक्च्युली वेगवेगळ्या भाज्या मिळत असतात. तर आता पावसाळी सीझनमध्ये ह्या पडवळ भाज्या यायला लागलेल्या आहेत. तर मी आज ह्याची भाजी करणार आहे आणि त्या सणात आपण त्या भाज्या नक्कीच खायला पाहिजे. तर अगोदर मी ह्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता आपण त्याची वरची जरा सालं काढून घेऊया आणि त्याला बारीक चॉप करून घेऊया. तर भाजीसाठी मी सामग्री घेतली आहे. 2 कांदे घेतलेले आहेत, एक छोटीशी मिरची घेतली आहे, कढीपत्ता, टोमॅटो. भाजी अशी मी कापून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि थोडेसे मूग घेतले मी भाजीत टाकायला. हे ऑप्शनल आहे. थोडं सिंपल पाहिजे तर तुम्ही सिंपल पण करू शकता. तर मी कढईत तेल गरम केलं, त्याच्यात आपण जिरं मोहरी टाकणार आहोत. अगोदर हिंग पण टाकायचं आहे. तर लगेच आपण हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकणार आहोत. तर गोव्याच्या भाजीत मोठी आम्ही लसूण नाही वापरत, पण मी ह्या भाजीला लसूण वापरणार आहे. 2-3 पाकळ्या टाकल्या. चांगला परतवून घेऊया. तर आपण त्याच्यात आपला कांदा जो चॉपला तो टाकायचा फोडणीला. कांदा जरासा मऊ झाला की आपण टोमॅटो टाकणार आहोत त्याच्यात. 1-2 मिनटं आपण परतवून घेऊया कांद्याला चांगला, की मग आपण त्याच्यात टोमॅटो घालणार आहोत. टोमॅटो आपण चांगला परतवून घेऊया. थोडं टोमॅटो पण टाकत नाही आहे, ते तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला टाकायची की नाही. ह्याच्यात मूग टाकूया. मूग जरा शिजायला वेळ लागणार, मूग जर आपण परतवून घेऊया. चांगले मस्त मोड आलेले आहेत मुगाला. कधी पण आपली हेल्दी रेसिपी खायला पाहिजे. आणि पडवळात पण चांगले गुणधर्म असतात जे शरीराला चांगले असतात. तर नक्कीच तुम्ही ही भाजी खा. थोडंसं हे परतलं की आपण त्याच्यात अर्धा टीस्पून आपला हळद, 1 छोटा टीस्पून लाल तिखट आणि 1 छोटा चमचा गरम मसाला. जास्त नाही मसाले टाकायचे, जस्ट एक चव येण्यापुरती आपण त्याच्यात टाकायचं. चांगले परतवून घेऊया. 1-2 मिनटं हे मसाले याच्यात हे झाले की आपण त्याच्यात पडवळ टाकणार आहोत आपण. ती मी ह्याच्यात थोडीशी आलं टाकते, एक फ्लेवर येण्यासाठी चांगला. आणि हे जे पडवळ आहे आपण कापले टाकूया. कसं केलं त्यांना. आणि परत आपण ह्या भाजीत मिक्स करून घेणार आहोत. या भाजीला जास्त पाणी लागत नाही आहे, शक्यतो पाणी कमीच टाका. ॲड करते. तर आपण मीठ टाकूया चवीपुरतं. मिक्स करून घेऊया. तर बघू शकता पाणी न ॲड करता सुद्धा त्या भाजीला पाणी सुटलेलं आहे. तर मी किंचित पाणी टाकणार आहे, कारण मूग टाकलेत म्हणून. अदरवाईज काही गरज नाही आहे. जस्ट एक सिपभर मी पाणी टाकते आणि त्याला झाकून ठेवते. तसं मी झाकण लावलेलं आहे. तर आता हिला एक 10 मिनटं आपण शिजत ठेवूया. आहा, लई भारी असते कलर एकदम. ना जास्त तिखट ना जास्त हे. आता मी खोबरं टाकणार आहे त्याच्यात चवीपुरतं. खोबरं पण ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडतं तर तुम्ही टाका. गोव्यात आम्ही मोस्टली सगळ्या भाज्यात खोबरं टाकतोच आणि चव चांगली येते. तर ऑलमोस्ट आपली भाजी रेडी आहे. एकदम मस्त भाजी तयार झालेली आहे. तर आपण आता ती सर्विंग बाउलमध्ये काढूया. आपल्या या केळीच्या पानावर मस्त सर्व करायची भात आणि भाजी. एवढी ऑसम लागते ना. ही ट्रेडिशनल पद्धत जी आहे खायची, जुन्या लोकांची जेवण, खरंच एकदम छान आहे. तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली ती मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. चला तर मग भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.